मुंबईसह उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या पावसाने मुंबईकरांची पुन्हा एकदा तारांबळ उडाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा पावसाचा जोर असाच आपल्याला बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि त्यासोबतच मुंबईची उपनगरे आणि मुंबईला लागून असलेल्या जवळच्या शहरांमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतो। तर सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करावा लागलाय। मुंबईमधील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवेची ही दृश्य आपण बघतोय। पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे हा पुन्हा एकदा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये आपल्याला पावसाचा वाढता जोर दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात। मुंबईतून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, सातत्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस आपल्याला दिसतो आहे। आता सध्याची मुंबईची काय स्थिती आहे? रात्रीतनं कसा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे रस्ते मार्ग असेल किंवा मग रेल्वे मार्ग असेल याच्यावरती सध्या काय परिणाम जाणवतोय? गुरुप्रसाद, काल रात्रीपासून आहे तो पाऊस मुंबई आणि उपनगरात पाहायला मिळतो। तर आज सकाळपासून मुसळधार पाऊस हा मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये पडताना पाहायला मिळतो। आपण आता गांधीनगर या परिसरामध्ये आहोत आणि याच परिसरातील जर दृश्य पाहिली तर अत्यंत मुसळधार पाऊस आहे तो या ठिकाणी पडतोय। मुंबईतील उपनगरात देखील अशाच प्रकारे पाऊस पडून अंधेरी सबवे देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर ही गांधी मार्केट परिसरातील संपूर्ण दृश्य आहेत। सकाळच्या सुमारास कामावरती जाणाऱ्या नागरिकांना मात्र या पावसाचा मोठा सामना आहे तो करावा लागतोय। आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर आज हवा आणि पाऊस एकत्र असल्याने ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने ही जी वारे आहेत ते वाहणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो मुसळधार पावसामुळे दृश्यमानता देखील कमी झालेली आहे, त्यामुळे गाड्यांचा वेग देखील या ठिकाणी मंदावलेला आहे। जे कामावरती जाणारे नागरिक आहेत, जे बाईकवरून जातात, त्यांना मात्र या पावसातून अत्यंत सावधगिरीने जाताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मात्र पाऊस आणि वारा या दोघांचाही एकत्रित सामना या ठिकाणी करावा लागतोय। मुंबईमध्ये अजूनपर्यंत हा जो मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं जनजीवन जरी विस्कळीत झालं असलं तरी सुद्धा दुपारच्या सुमारास भरती आहे आणि या भरतीच्या वेळी जर मुसळधार पाऊस अशा प्रकारे पडत राहिला बरोबर, त्यामुळे आज एकूणच मुंबईमधल्या या पावसावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।